सर, आपल्याला कधी खांद्याची मूवमेंट थांबली की आपल्याला कळतं की आपला खांदा दुखतोय, आपल्याला त्रास होतोय, मात्र आपल्याला हे लक्षात येत नाही की आपल्या खांद्याला नेमका आजार काय झालेला आहे. तर प्रेक्षकांना हे सांगा की खांद्याला दुखापत झाली किंवा खांदा दुखायला लागला, हालचाल करत नाहीये, तर नेमके खांद्याचे आजार काय असतात? खांद्यांचे आहे ना जवळजवळ एक 3-4 आजार आहेत. हे खूप कॉमन आजार आहेत. पहिला असतो की बाबा आपल्या खांद्याची जी नस असते, जे आपल्या खांद्याला वरती घेऊन जाते, जसं आपल्या दाराला हिंज असतं तसं ते एक प्रकारचं हिंज असतं जे आपल्या हाताला वरती घेऊन जातं आणि खाली आणतं. सो ते फाटणं हे खूप कॉमन आजार आहे. दुसरा असतो फ्रोझन शोल्डर. हे खूप लोकांना असतो आणि एव्हरीवन इज नॉट अवेअर की बाबा हे फ्रोझन शोल्डर आहे का बाबा माझी नस फाटली गेलेली आहे. दुसरी गोष्ट अशी असते की आपल्याला खांदा वारंवार निसळून जातो. म्हणजे जे स्पोर्ट्स पर्सन असतात किंवा जे लोक रग्बी, फुटबॉल किंवा आपण म्हणतो क्रिकेट वगैरे खूप खेळतात, जसं आपले खेळाडू आहेत रोहित शर्मा, यांना रिकरंट शोल्डर डिस्लोकेशन असा त्रास असतो. सो हे नाही व्हायला पाहिजे. त्याच्याने काय होतं की आपला खांदा खराब होतो आणि खांदा खराब झाला की आपल्याला हात वरती करायला हे खूप त्रास होतो आणि आपली डेली ॲक्टिव्हिटीज करायला पण त्रास होतो. सो आपल्याला हे खांद्याचे काही आजार आहेत, जसं रोटेटर कफ इंजुरी म्हणतात किंवा फ्रोझन शोल्डर म्हणतात किंवा लेब्रम टेअर म्हणतात किंवा खांदा परत परत निसळणं म्हणतात. हे खूप कॉमन आहेत आपल्या इथे आणि हे ट्रीट करणं हे पण आवश्यक आहे.